मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करणं शक्य होणार। आज आणि उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी शेकडो प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता। महालक्ष्मी रेसकोर्समधल्या थीम पार्कचाही समावेश। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीसाठी उपस्थित राहणार। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचं गूढ काय? सामनाच्या अग्रलेखातनं मोदी सरकारला सवाल। तर मोदी राजवटीतील उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी, सामनातनं टीका। नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्राचं जागावाटप निश्चित होणार। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक। तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीत जाणार। नाशिक लोकसभेच्या जागेवरनं महायुतीत मोठ्या हालचाली। स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। पश्चिम बंगालमधल्या 42 लोकसभा जागांसाठी तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर। नुसरत जहाँ यांचं तिकीट कापलं। तर संसदेतनं निष्कासित केलेल्या महुआ मोहितरांना पुन्हा एकदा कृष्णानगरमधनं उमेदवारी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। माहिती देण्यासाठी स्टेट बँकेला वेळ मिळणार का, याविषयी आजच निर्णयाची शक्यता। 96व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ओपनहाइमर चित्रपटाचा दबदबा। सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनेत्यासह एकूण 7 पुरस्कार। तर पुअर थिंग्स चित्रपटाला 4 पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।